मुलांमध्ये सुप्त गुण आहे विद्यार्थ्यांमध्ये, त्यांनी या सुप्त गुणांना आपल्याला प्रोत्साहन देणे, त्यांना प्रेरित करणे हे शिक्षकांचं काम असते। आणि शिक्षक शाळेच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो। त्यांना घडवण्यासोबत त्यांच्यावर संस्कार करण्याचं, त्यांच्यासोबत हास्यविनोद करून एक पूरक असं वातावरण शाळेच्या माध्यमात वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम हे शिक्षकांचं असते। त्यासोबत पालकवर्ग सुद्धा आपल्या मुलांना घडवण्याकरिता नेहमीच प्रोत्साहन देत असतो। या माध्यमातून विद्यार्थी घडतात आणि विद्यार्थ्यांमध्ये जे काही सुप्त गुण दडलेले असतात त्या सुप्त गुणांना नेहमी शाळेच्याच माध्यमातून चालना मिळत असते। आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला, त्या कार्यक्रमामध्ये छोटी छोटी मुले आपले जे कला कौशल्य आहे हे सर्वांच्या समोर या ठिकाणी सादर करतील। मी त्या कलागुणांना, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देते की त्यांनी आपल्या या कलागुणांच्या माध्यमातून सर्वांचं मनोरंजन करावं। आणि या ठिकाणी बसलेल्या सगळे शिक्षकांचं सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करते। आणि या शाळेच्या कुंभलकर मॅडम आणि कुंभलकर सर यांनी आज मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली। त्यामुळे मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि इथेच थांबते। धन्यवाद मॅम। तर मी रिक्वेस्ट करते प्रफुल्ल सर यांना, आता मी रिक्वेस्ट करते की आम्ही कुंभलकर मॅम यांना आपल्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी। सरस्वती मातेला नमन। माझ्या विद्यार्थी मित्रांना मी एक छोटंसं हसायला शिकवते, ठीक आहे? मला फक्त एवढंच बोलायचं की आपला गेलेला वेळ नंतर वापस येत नाही, गेलेला वेळ वापस येत नाही, फक्त तो आपल्याला जपून ठेवायचा आहे। आणि तो कसा ते सगळ्यांना माहिती असते, पण माहिती असूनही आपण त्याचा उपयोग करत नाही। बघा आताचं काम आपल्याला घराला झाडू मारायचं, एखादं काम आहे नंतर करू, एखादं फंक्शन करायचं नंतर करू, पण गेलेली वेळ जे आपल्याला मेन काम करायचं आहे ते नंतर होणार नाही। एक काम मुलं जे आहे ते मोठे झाले की मग ते तुम्हाला विचारत नाही, पण आता ते छोटे आहे, लहान आहे, त्यांना घडवण्याचं सगळ्यात मोठं काम असते पालकांचं। आणि पालक विद्यार्थ्यांना म्हणतात, आपल्या मुलांना म्हणतात की गेलेली वेळ नंतर येत नाही, गेलेला जे शिकवण्याची वेळ असते त्यांना घडवण्याची वेळ असते ही परत येत नाही। मला वेळ नाहीये हे न सांगता मुलांना थोडासा वेळ द्या। एवढं म्हणून मी माझं भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक मधमाशी असते, ती सर्वत्र संचार करते आणि वेगवेगळ्या फुलांमधून मध गोळा करते। तसं तुम्हाला सुद्धा जिकडून तिकडून तुम्हाला ज्ञान गोळा करायचं आहे। आणि आम्ही कुंभलकर मॅडम बद्दल मी काय बोलू, माझ्याकडे शब्दच नाही की एवढा मोठा प्रोग्राम त्यांनी अरेंज केला हे पाहून मी थक्क झाले। थोडं मॅडम बद्दल बोलते। पंडित नेहरू कॉर्नरमध्ये असिस्टंट टीचर म्हणून मॅडम माझ्या सोबतीला होत्या। त्या मला नेहमी म्हणायचं की मॅडम मी एक दिवस माझी स्वतःची शाळा तुम्हाला काढून दाखवेन। खरंच त्यांचं कौतुक करावंच वाटते मला। आज डायरेक्टर मॅडमचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्याचं स्वप्न पूर्ण झालं। ते हार्डवर्क एवढे आहे की मला त्यांचं म्हणजे आधीपासून मी त्यांचं कौतुक करत आले, असं नाही की मी इथे त्यांचं कौतुक करून राहिले। जेव्हा माझ्यासोबत त्या पंडित नेहरू कॉन्व्हेंट हायस्कूलला होत्या आणि मी ॲज अ प्रिन्सिपल म्हणून त्या शाळेमध्ये होते, तर आज एका प्रिन्सिपल मॅडमला एका डायरेक्टर मॅडमने इन्व्हाइट केलं, किती कौतुकाची बाब आहे माझ्यासाठी ती। पुढे भविष्यात त्यांनी ही शाळा 10th स्टँडर्ड पर्यंत न्यावी, वाढवावी यासाठी मॅडमला ऑल द बेस्ट। आणि ज्या नगरसेविका आल्यात आपल्याकडे मॅडम आणि इथे जमलेला पालक वर्ग जे काही जमलेले आहे त्यांनी अशाच प्रकारे मॅडमला साथ द्यावी। हे लहान लहान मुलं घडवणे, त्यांचा संस्कार निर्माण करणे, हात पकडून त्यांना शिकवणे ही साधी गोष्ट नाही आहे। मोठ्या वर्गाचं कोणी शिकवते, मी मोठे मुलं शिकवायची स्कूलमध्ये माझ्या, पण हे लहान मुलांना शिकवणं खूप म्हणजे कठोर काम आहे, कठीण काम आहे। या मॅडम सगळं हसत खेळत करतात। आपल्या डायरेक्टर मॅडम ऑलराऊंडर मॅडम आहे,
या हसत ते सगळं काम करतात. मला तर पहिल्यांदा म्हणजे असं म्हणजे यकीन नव्हतं की मॅडम खरंच एवढी मोठी शाळा काढतील का. पण त्यांनी ते माझं जे स्वप्न होतं ते त्यांनी माझ्या मुलीप्रमाणेच होती. माझ्या मुलीने केलं याबद्दल मला खूप म्हणजे कौतुक करत होते मुलीचं आणि जावयांचं. हे माझ्या जावई आणि ती माझी मुलगी. ऑलरेडी मला 2 जावई आहेत, तिसरं जावई माझे. आणि कुंभलकर साहेबांबद्दल काय बोलायचं. हे दोघंही एकमेकांना पूरक आहेत आणि त्यांच्या या कार्यासाठी खूप मोठं योगदान पण मॅडमला मिळते. डॉक्टर APJ अब्दुल सरांनी 3 मंत्र दिलेले आहेत सक्सेसफुल होण्यासाठी. जे ते पालक असलेले त्यांनी ते ऐकावं, आपल्या मुलांना सांगा. पहिलं, मेरा एक महान लक्ष्य होगा, मैं लगातार नॉलेज लेते मैं अपने लक्ष्य के लिए कठोर मेहनत करूंगी और रहूंगी. हे 3ही गुण डायरेक्टर मॅडमच्या अंगी आहेत. म्हणून आज ते इथपर्यंत पोहोचल्या. आणि खरंच एक असिस्टंट टीचर आणि स्कूल डायरेक्टर हा जो त्यांचा प्रवास आहे हा खूप म्हणजे कौतुकास पात्र आहे. शेवटी लहान मुलं तयारी करून आलेले आहेत, आपला डान्स इथे प्रस्तुत करण्यासाठी तयारी करून आलेले त्यांना ऑल द बेस्ट. आणि शेवटी एवढंच नाही काढायला जातो एवढंच बोले की इसी तरह बढ़ते रहो सफलता की ओर आगे, इसी तरह बढ़ते रहो सफलता की ओर आगे, हर मंजिल को तुम आसानी से पार करो, हमारी दुआएं भी सदा संग रहेगी तुम्हारे, इसी बात पर हमारी बधाई स्वीकार करो. थैंक यू मैडम एंड ऑल द बेस्ट ऑल डियरेस्ट पेरेंट्स एंड स्टूडेंट्स एंड ऑल टीचर्स. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच गीता मॅम. तुमच्या 2 अनमोल शब्दांमध्ये आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल थँक्यू वन्स अगेन ऑल ऑफ यू and have a nice day. आपल्या म्हणावे मॅम यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला कृष्णा कॉन्व्हेंट स्नेहसंमेलनाच्या